नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी नवोदय परीक्षेचा पेपर झाला आणि आज या ठिकाणी आपण संभाव्य उत्तरपत्रिका पाहणार आहोत. तर या ठिकाणी माझ्याकडे आहे नवोदय विद्यालयाचे प्रश्नपत्रिका सेट डी आहे आणि या डी सेटची आपण या ठिकाणी सविस्तर उत्तर पाहणार आहोत. चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न 1 ते 4 साठी सूचना होती. प्रश्न 1 ते 4 साठी काय सूचना होती तर ABCD तुम्हाला दाखवल्या आहेत. तर 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती जी आहे ती निराळी आहे. निराळी कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला, या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलात मित्रांनो तर बाकी हा त्रिकोण आणि हा त्रिकोण ह्या तीनही सारखे आहेत. याला जर आपण उभा केला तर आपल्याला सारखे दिसतील, फक्त याच ठिकाणी ह्या उभ्या रेषांचा हा त्रिकोण काय वेगळा आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल मित्रांनो, सी उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2चा आपण जर या ठिकाणी जर आकृत्या जर बघितल्या मित्रांनो तर तीनही आकृत्यामध्ये बघा हे गुणाकार एका बाजूला चिन्ह आहेत, 2 बिंदू आहेत हे एका बाजूला आहेत. इथं पण बघा 2 गुणाकार एका बाजूला आहेत, 2 बिंदू एका बाजूला आहेत, 2 बिंदू एका बाजूला आहेत, 2 गुणाकार एका बाजूला आहेत आणि मध्यभागी मात्र अधिकचं चिन्ह सगळीकडे कायम आहे. फक्त याच ठिकाणी गुणाकार हे विरुद्ध दिशेला आलेत आणि बिंदू पण विरुद्ध दिशेला आलेत, म्हणून या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो प्रश्न क्रमांक 2चं ए हे उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर ही आहे षटकोन, पंचकोन आणि ही 2 त्रिकोण जोडून तयार झाला आहे आणि या ठिकाणी हा आहे एक चौरस आकृती. तर या ठिकाणी वेगळी जी येईल मित्रांनो तर ती काय येणार आहे तर ही आकृती वेगळी येणार आहे, सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये निरीक्षण केलं मित्रांनो तर ही 1, 2, 3 ह्या समान आकृत्या आहेत, फक्त इथं वेगळी नाही आहे, वेगळी आहे ती म्हणजे ए आकृती. याला इथं खाली रेष नाही आहे, म्हणून हे प्रश्न क्रमांक 4ची ए ही आकृती काय वेगळी आहे. त्यानंतर बघा भाग 2. भाग 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला सूचना दिली आहे. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूची एक प्रश्न आकृती दिली आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला काय करायचं आहे, उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान आकृती म्हणजे तंतोतंत आकृती आपल्याला निवडायची. तर अशीच आकृती आपल्याला या ठिकाणी तर कुठं आहे तर आपल्याला बी या उत्तर पर्यायामध्ये आपल्याला उत्तर मिळते मित्रांनो. जशाच तशी आकृती आपल्याला तंतोतंत जुळेल अशी बी आकृती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 मध्ये अशी आकृती आपल्याला या ठिकाणी गोल आहे आणि या ठिकाणी त्रिकोण असणारी, या ठिकाणी बघा उत्तर आकृतीमध्ये डी या पर्यायामध्ये आपल्याला अशी आकृती आपल्याला पाहायला मिळते, म्हणून याचं उत्तर जे आहे ते डी आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 बघा अशी जी आकृती आहेत ही 2 टोकं खाली आहेत आणि ही 2 टोकं वर आहेत. तर ही अशी आकृती आपल्याला कुठं पाहायला मिळते मित्रांनो तर या ठिकाणी बी या आकृतीमध्ये पाहायला मिळते, म्हणून याचं उत्तर आहे ते आहे बी. त्यानंतर बघा प्रश्न 8. प्रश्न 8चे जे आहे ते हा बाण आणि हा बाण वरच्या दिशेला आहे आणि हा बाण हा काय डाव्या बाजूला आहे. तर मग अशी आकृती आपल्याला या ठिकाणी बी पर्यायामध्ये दिसते बघा. हे बाण वर आहेत आणि हे बाण डावीकडे आहेत, म्हणून याचं उत्तर जे आहे ते काय आहे तर बी आकृती. त्यानंतर बघा मित्रांनो भाग 3. आता भाग 3 मध्ये प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी सूचना दिलेली आहे मित्रांनो. डाव्या बाजूला जी आकृती दिली आहे त्यातील एक भाग लुप्त आहे आणि तो लुप्त भाग आपल्याला या दिलेल्या पर्यायातून आपल्याला शोधून काढायचा आहे. तर म्हणजे आणि त्यांनी सूचना दिली की दिशा न बदलता आपल्याला दिशा बदलायची नाही. तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 9चं या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही रेखाटून पण ही आकृती काढू शकला असतात या अशा प्रकारची आणि शेवटी काय ही रेष अशी येईल आणि ही रेष अशी येईल. तर अशी जी पर्यायाची आकृती आहे ती आपल्याला या ठिकाणी बघा हे 1, 2, 3 आहेत आणि ही आडवी रेष म्हणजे या ठिकाणी बघा ही आडवी रेष 1, 2, 3 आणि ही 1 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी याचं काय आहे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 10 पहा मित्रांनो. ही एकदम सोपी होती. या ठिकाणी ही अशी आहे, ही अशी आहे आणि समोर बिंदू आहे आणि अशीच आकृती आपल्याला या ठिकाणी पाहिजे होती. तर या ठिकाणी तंतोतंत जुळणारी जी दिशा न बदलणारी आहे ती म्हणजे डी पर्याय. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आपल्याला डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11ची जी आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खालच्या बॉक्समधली आकृती विचारलेली आहे. तर या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला काय उत्तर येईल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. या ठिकाणी जर आपण काढलं मित्रांनो तर ही आकृती आपली काय तयार होईल, अशी आणि अशी तयार होईल. म्हणजे अशी आकृती असणारी
आपल्याला कोणत्या ठिकाणी बघायला मिळते, तर या ठिकाणी सी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग आता याला जसा वरून कोपरा आहे तसा इकडून सुद्धा आपल्याला याला पाहिजे. तर आपल्याला जी मिळेल ती मिळेल मित्रांनो डी पर्यायाची आकृती. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक डी येणार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12व्यामध्ये या ठिकाणी जर बघितलात तर या ठिकाणी ही अशी आहे आणि इकडं आहे, म्हणजे इकडं आरशात प्रतिमा आहे, तर ही सुद्धा इकडची प्रतिमा इकडं आरशामध्ये येईल. आणि ही आपल्याला या ठिकाणीच भरीव त्रिकोण आपल्याला असा येईल. या ठिकाणी भरीव त्रिकोण ही आहे ती आपल्याला या ठिकाणी जुळेल, ही या ठिकाणावर जुळेल आणि ही या ठिकाणी. तर अशी आकृती असणारी या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये दिसेल मित्रांनो. उत्तर पर्याय क्रमांक डी 12ला. त्यानंतर पहा भाग 4. आता भाग 4 मध्ये पहा आपल्याला सूचना दिली आहे 13 ते 16 साठी. तर या ठिकाणी बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी रिकामी जागा सोडलेली आहे. या चौथ्या आकृतीच्या ठिकाणी आपल्याला काय येईल ते आपल्याला शोधायचं. या ठिकाणी जर आपण तुम्ही निरीक्षण केलात प्रश्न क्रमांक 13 मध्ये, तर पहा हा जो स्टार आहे तो कुठे गेलाय, या दुसऱ्या आकृतीमध्ये सर्वात शेवटी गेलाय. नंतर तो शेवटून 3 नंबरला आला. तो पुढं कुठं जाईल, म्हणजे या ठिकाणी बघा जी पहिली आकृती होती ती शेवटी गेली आहे. इथं स्टार होता पहिला, तो शेवटी गेला. इथं गुणाकार होता, तो शेवटी आला. म्हणजे इथं बरोबर चिन्ह आहे तर ते शेवटी जाईल. म्हणजे बरोबर चिन्ह शेवटी असणारा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक डी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. 14मध्ये पहा मित्रांनो रेषा किती आहेत आडव्या उभ्या त्या मोजा. ही 1, ही 2, 3, 4 आणि 5. 5 रेषा होत्या. या ठिकाणी राहिल्या 4च. 1, 2, 3, 4. या ठिकाणी राहिल्या या 3च रेषा. आता पुढं 1 कमी होईल, फक्त 2च रेषा राहतील. म्हणजे ही 1 आणि ही 2. म्हणजे आपलं पर्याय उत्तर आहे ते बी क्रमांकाचं येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15ला बघितला तर बघा ह्या बाणाची दिशा खाली आहे, नंतर ही उजवीकडे गेली आहे, नंतर वर गेला आहे आणि नंतर ती काय होईल डावीकडे जाईल. म्हणजे डावीकडे असणारे आपल्याला 2 उत्तर आहेत, ही आणि हे. म्हणजे आपलं उत्तर बी किंवा सी असेल. आता रेषा पहा 1, 2, 3 होत्या, इथं 2 झाल्या, इथं 1 झाल्या, म्हणजे इथं पूर्ण नाहीशी होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी उत्तर असणार आहे मित्रांनो 15व्याच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. 16ला तर निरीक्षण करा मित्रांनो, इथं अधिक चिन्ह पहा. आता अधिक चिन्ह इथं आहे, त्यानंतर इथं आलं, म्हणजे हे काय झालं घड्याळाच्या दिशानं घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्या दिशेने तो फिरतोय. तर या ठिकाणी अधिकचं चिन्ह इथं आलं, नंतर ते इथं आलं, नंतर ते इथं यायला हवं. म्हणजे इथं असणारा पर्याय कुठं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. फक्त म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते मित्रांनो सी आहे. याच्यावरूनच आपल्याला लगेच समजतं. त्यानंतर मित्रांनो भाग 5. भाग 5 मध्ये 17 ते 20 मध्ये सूचना दिली आहे. 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये 1 प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याचा जो संबंध आहे तोच तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध असणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितला तर या दोन्ही बाण इकडं आहेत, मग त्याचं काय झालं ते खालच्या बाजूला आला, म्हणजे घटवित दिशेत फिरले. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा आकृती फिरलेली आहे आणि 1 निघून गेला आहे. आणि हा जो बिंदू आहे तो या ठिकाणी काय आला आहे, पोकळ बिंदू आलेला आहे. तर या ठिकाणी बघा तीच आकृती आहे, फक्त उजवीकडे तोंड आहे. तर ही सुद्धा आपल्याला घटवित दिशेने फिरायला पाहिजे. घटवित दिशेने म्हणजे घड्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे वरच्या दिशेला तोंड पाहिजे. हे वरच्या दिशेला तोंड असणारी इथं आहे आणि हा इथं भरीव गोल आहे, तो इथं पोकळ गोल पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे इथं पण आपलं बी उत्तर येईल. या ठिकाणी पण निरीक्षण केला तर या ठिकाणी काय म्हणतो त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन आहे. म्हणजे या ठिकाणी झालंय शेवटचा जो चौकोन आहे तो बाहेर आलाय, वर्तुळ त्याच्यामध्ये गेलाय आणि त्रिकोण त्याच्यामध्ये गेलाय. हीच कृती आपल्याला या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपला काय होणार आहे तर वर्तुळ सर्वात बाहेर असणार आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण आणि त्याच्यामध्ये चौकोन. आता वर्तुळ त्याच्यामध्ये त्रिकोण आणि त्याच्यामध्ये चौकोन असणारी आपली बी आकृती आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. 19ला जर बघितलात मित्रांनो तर ही आकृती दिली आहे, ही फक्त घड्याळाच्या उलट दिशेने फिरलेली आकृती आहे. ही अशी आहे, ती अशी झाली. मग आता ही जर आकृती अशी असेल तर मग ही टोकं इकडे जातील, म्हणजे हा डब्ल्यू जो आहे तो असा इकडे येईल या ठिकाणी असा, आणि ही जे त्रिकोण आहे तो या ठिकाणी लागेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी येणारी आकृती कोणती आहे तर ही सी आकृती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा. प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय मित्रांनो या ठिकाणी हे 2 भरीव चौरस आहेत आणि हे खाली आहेत, पण ह्यातले जे कोपरे आहेत ती भरीव आहेत. मग पुढच्या आकृतीत काय झाले तर ही आकृती फक्त फिरली आहे, ही आकृती वर गेली, म्हणजे इकडचे 2 भरीव झालेत आणि इकडचे 2 पोकळ झालेत. तीच या ठिकाणी आपल्याला होणार आहे. हे 2 भरीव आहेत तर इथले 2 काय होणार आहेत आपल्याला भरीव येणार आहेत रेषांनी. तर आता हे रेषांनी असणारा कुठला आहे तर आपला पर्याय आहे तो मित्रांनो सी. म्हणजे या ठिकाणी 20व्याचं सी उत्तर.
त्यानंतर आपला भाग 6 आहे मित्रांनो, 21 ते 24साठी सूचना दिलेली आहे. या ठिकाणी काय सांगितले आपल्याला, तर भूमितीतील त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ. एक भाग डाव्या बाजू प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे, दुसरा भाग उजव्या बाजूस उत्तर आकृती ABCD मध्ये आहे. तर याला ही जोड पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितला तर हे आकार आपल्याला लगेच समजतो की हा कुठला आहे, त्रिकोण आकार आहे. जर तुम्ही याला मित्रांनो ही जर असा त्रिकोण पूर्ण केलात आणि या ठिकाणचा हा जर भाग रंगवलात तर तुम्हाला दिसून येईल की म्हणजे रंगवलेला जो भाग आहे तर ही याची उत्तर आकृती आहे. तर ही कुठे आहे, तर सी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22ला काय मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चौरस दिसून येतोय. तर ही आकृती कोणती आहे, चौरस. म्हणजे हा जर आपण वरचा भाग जर चौरस पूर्ण करून जर हा जर रंगवला तर हा रंगवलेला जो भाग दिसतोय तर ही आपली काय आहे मित्रांनो, उत्तर आकृती आहे. मग हा पर्याय आपल्याला कुठे दिसून येतो, तर हा पर्याय आपल्याला मित्रांनो प्रश्न उत्तर आकृतीमध्ये डी मध्ये दिसून येतो आपल्याला. त्यानंतर बघा 23वा जो काय आपल्याला लगेच वर्तुळ आकृती लक्षात येते. जर आपण वर्तुळ आकृती जर याला जर पूर्ण केलं आणि या ठिकाणी आपण हा वर्तुळ जर रंगवला मित्रांनो तर ही आपली काय होईल, वर्तुळाकृती आकृती तयार होईल. आणि ही वर्तुळाकृती असा आकार आपल्याला वर्तुळाकृती कुठे दिसतो, तर आपल्याला सी पर्यायामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे ही रंगीत भाग जो आहे तो इथं आहे. त्यानंतर हा जो आहे मित्रांनो, हा चौरस आपल्याला तयार होताना दिसतो. आणि चौरसाला जर आपण चौरस पूर्ण करून जर आपण याला रंगवला तर ही चौरसाकृती आकृती आपल्याला पाहायला मिळते. आणि ही आकृती ही जी आहे रंगवलेला भाग तो आपल्याला ए पर्यायामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पहा मित्रांनो भाग 7 आणि प्रश्न क्रमांक 25 ते 28साठी सूचना आहे की डाव्या बाजूस प्रश्न आकृती आहे आणि ABCD या 4 उत्तराकृती उजव्या बाजू दिल्या आहेत. तर XY वर आरसा ठेवलेला आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. तर ही जी आहे मित्रांनो, आरशात काय होते, डावी ती उजवी आणि उजवी ते डावी होती. पहा मित्रांनो, ही जी इकडं उजव्या बाजूला आहे ती इकडं काय होईल, डाव्या बाजूला इथं म्हणजे ही नाहीये या ठिकाणी आहे. पण हा जो आहे तो उलटा आहे मित्रांनो, तर इथं पण तो उलटाच पाहिजे, म्हणजे ही पण नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे आपलं उत्तर आहे डी. या ठिकाणी पहा मित्रांनो, आता या ठिकाणी काय दिसते आपल्याला, जर आपण इथे निरीक्षण केलात तर हा असा झड आहे आणि याला असा क्रॉस मारला, म्हणजे हा झड जो उलटा आहे त्याला असा काट मारलेला आहे. म्हणजे तो इकडं जाऊन काय होईल, तर हा झड असा होईल, इकडं तोंड करून होईल आणि ही जी काट आहे ती अशी येईल. म्हणजे उत्तर आपलं सी, पर्याय क्रमांक सी 26ला. त्यानंतर 27वा प्रश्न पहा. हा जो टी आहे तो काय होणार आहे मित्रांनो, डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला जाईल. उजव्या बाजूला जाणाऱ्या दोनच आकृती आहेत, एक सी आणि दुसरा आहे टी. आता प्रश्न राहिला हा मित्रांनो, तर हा जर टी इकडून गेला तर हा सुद्धा व्ही काय होणार आहे, याच्या बाजूने येणार आहे मित्रांनो. म्हणजे याच्या बाजूला कुठे येणार आहे, तर तो हा येईल. या डाव्या बाजूला ही जाड आहे ती उजव्या बाजूने जाड येईल इकडून. आणि याचा जो खालचा भाग आहे तो काय होणार आहे, डाव्या बाजूने येणार आहे, म्हणजे इथं उत्तर आकृती जी आहे ती ए ही येईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28वाला पहा आरशातील प्रतिमा. आता इथं जर बघा हा जो बिंदू आहे मित्रांनो, आता काय होणार आहे, तो इकडच्या बाजूला येईल, उजवीकडे आहे तो डावीकडे जाणार आहे. पण हा जो खालच्या बाजूला आहे तो खालीच राहील इकडं. मग अशा ठिकाणी कुठं आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणजे ए पण आहे, सी पण आहे, डी पण. आता हा भाग हा जो आहे तो बाहेरच्या बाजूला आहे, म्हणजे तो इकडून पण उजव्या बाजूला येऊन तो बाहेरच्या बाजूला राहील. मग अशी आखणार, इथं पण आहे, इथं आहे, म्हणजे ही तर आता इथे गेली. आता राहिल्या कोण, ए आणि सी आपली आकृती दोन्हीपैकी एक राहिली आहे. आता हे जे तोंड इकडं आहे ते आपल्याला इकडून दिसेल मित्रांनो, म्हणजे सी या ठिकाणी हे तोंड आपल्याला दिसेल. म्हणजे हे आपलं काय, सी हे पर्याय अचूक उत्तर आहे. त्यानंतर भाग 8वा पहा मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला काय दिलेत, तर डाव्या बाजूला आकृती दाखवली एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडली आहे आणि आपल्याला ती उलगडल्याच्या नंतर कशी दिसेल आपल्याला विचारलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितला तर हे चौरसाकृती कागद होता, त्याला दुमडला, अर्धा भाग केला, पुन्हा त्याचा पावभाग केला आणि पावभागाच्या मध्यभागी वर्तुळ काढले. पावभागाच्या मध्यभागी वर्तुळ काढल्याच्या नंतर ही जर आपण घडी पुन्हा उलगडली तर इथे एक वर्तुळ येईल, इथे एक वर्तुळ येईल, बरोबर. म्हणजे आणि पुन्हा मग तो कागद आपण पूर्ण उलगडला, हा कागद पुन्हा आपण काय केला, उलगडला मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, तर अशा प्रकारची आपल्याला आकृती पाहायला मिळेल. म्हणजे 1 2 3 4 वर्तुळं असणारी आपल्याला आकृती पाहायला मिळेल. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर डी आपल्याला मिळून जाईल. या ठिकाणी पहा
30वा प्रश्न जो आहे या 30व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी हा षटकोनी आकाराचा कागद आहे, तो अर्धा भाग दाखवा. षटकोनी आकाराचा 1 2 3 4 5 6 षटकोनी आकाराचा कागद आहे, तो दुमडला. पुन्हा तो अशा बाजू दुमडला आणि या ठिकाणी 1 2 3 काढलेली आहे. मित्रांनो या ठिकाणी जर आपण 1 2 3 काढली तर हे उलगडल्याच्या नंतर इकडून पण 1 2 आणि 3 येतील आणि पुन्हा उलगडल्याच्या नंतर हे 1 2 3 इथं राहतील. हे पण इथं 1 2 आणि 3 येईल आणि खालच्या बाजूला काय होईल मित्रांनो, इथं हे 1 2 आणि इथं 3 येईल आणि पुन्हा हे इथं 1 2 3. म्हणजे ह्याची जी उत्तर आकृती येणार आहे मित्रांनो, तर हे बी येणार आहे. मध्यभागी आपल्याला हे 4 1 2 3 4 मिळणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे ते आपल्याला बी पर्याय मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 31ला सुद्धा हा चौरसाकृती कागद आहे. हा घडी मारला, पुन्हा अशी घडी मारली आणि त्रिकोण तयार करून या ठिकाणचा हा भाग काय केला, कापलेला आहे. हा कापलेला भाग आहे तो इथं कापलेला आहे, म्हणजे तो या ठिकाणी येईल उलगडल्याच्या नंतर आणि पुन्हा हे उलगडल्याच्या नंतर इथं 1 इथं 2 आणि या ठिकाणी 3 आणि 4. म्हणजे इथं 1 2 3 4 अशी आकृती असणारी 1 2 3 4. म्हणजे हे सी उत्तर आहे मित्रांनो याचं. त्यानंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 32ला पण या ठिकाणी पहा, या ठिकाणचा हा गोल कापला आहे. म्हणजे हा इथला एक गोल एवढा कापलेला आहे. म्हणजे घडी उलगडल्याच्या नंतर हा पण एक गोल तयार होईल आणि ही घडी पुन्हा खाली उलगडल्याच्या नंतर या ठिकाणी एक गोल तयार होईल आणि असा एक गोल तयार होईल मित्रांनो. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. त्यानंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक भाग 9 प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये या ठिकाणी आपल्याला सूचना दिली आहे की ABCD आता ही तुकडे आहेत, त्यांना विशिष्ट क्रमानं जर जोडलं तर कोणती येईल. तर या ठिकाणी आपण या आकृत्यांना नंबर द्यायचे. ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि हे 4 नंबर. आता जर बघितलं तर हा आयत आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. इथं आहे आपला 1 नंबर, इथं पण आपला 1 नंबर आहे, इथं पण 1 नंबर आहे. आता 2 नंबरची आकृती किंवा हे पहा अर्धाचंद्र 3 नंबरचा, तो या ठिकाणी आहे 3, इथं पण 3 आहे. आता या आकृतीत नाही, म्हणजे ही आपली उत्तर आकृती गेली. त्यानंतर पहा हा जो भाग आहे 4 नंबरचा तो इथं जोडलेला आहे आणि हा जो भाग आहे 2 नंबरचा तो इथं जोडलेला आहे. पण इथं जर बघितलं मित्रांनो तर हा भाग जोडलेला नाही. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते बी या पर्यायामध्ये आहे. त्यानंतर 34वा भाग बघा मित्रांनो, हे 1 2 2 आणि याला 3 नावं जर दिली तर पहा हा 1 नंबरचा भाग आपल्याला इथं जोडलेला दिसेल 1, हा 2 नंबरचा भाग या ठिकाणी 2 आणि हा 3 नंबरचा या ठिकाणी जोडलेला दिसेल. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35वा पहा मित्रांनो, याला 1 नंबर 2 नंबर आणि याला 3 नंबर जर आपण नाव दिलं तर पहा आपल्याला हे तीनही भाग पाहायला मिळतील. हा जो भाग आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो 1 नंबरचा, हा 2 नंबरचा भाग आहे तो इथं मिळेल आपल्याला आणि 3 नंबरचा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला जोडलेला दिसतो. म्हणजे आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए मध्ये. प्रश्न क्रमांक 36वा आहे पहा, तर या ठिकाणी पण आकृती नाव देऊ आपण 1 2 हा 3 आणि 4. हा जो त्रिकोण आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतो. पहा मित्रांनो 1 नंबर हा त्रिकोण आहे तो इथं 2 नंबरला आणि हे जे त्रिकोण आहेत ते आपल्याला इथं जोडलेले दिसतील, हे 3 4 नंबरचे. म्हणजे आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी उत्तर आहे 36. त्यानंतर शेवटचा आहे भाग 10 34 ते 40 मध्ये बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे. अशा 4 उत्तर बाजू आकृती दिली ज्याच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली आहे. लपलेली बाजू आपल्याला शोधायची आहे, कुठं आहे ते. आता हा जो आकार आहे तो मित्रांनो आपल्याला दिसून येतो या ठिकाणी, हा या ठिकाणी आपला आकार दिसून येतो. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 हा जो आकार आहे तो कुठं लपलेला आहे तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिसून येतो. पहा हा 1 2 ही आकृती आणि ही पहा या ठिकाणी लपलेली आहे. म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय तर सी आहे. त्यानंतर बघा हा बाणाचा भाग आहे तो पहा या ठिकाणी आपल्याला खाली दिसून येतो मित्रांनो, या ठिकाणी लपलेला आहे. म्हणजे याचं उत्तर आहे ते ए आहे. त्यानंतर ही जी आकृती आहे ती पहा आपल्याला या ठिकाणी दिसून येते मित्रांनो. हा जो डब्बा आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो असा आणि ही आकृती अशी, ही आपली पूर्ण, म्हणजे उत्तर याचं सी आहे. त्यानंतर पहा मित्रांनो खंड 2 सुरू झालेला आहे. पहा मित्रांनो खंड 2 मध्ये प्रश्न क्रमांक 41 आहे. 90चे मूळ अवयव. मूळ अवयव आपल्याला विचारले आहेत मित्रांनो. मूळ अवयव म्हणजे काय असते तर मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये असतात. तर पहा हे 9 आणि 10 हे काय मूळ संख्यांच्या स्वरूपात नाहीत, म्हणजे हा पर्याय आपला नाही. आता या ठिकाणी पण बघा 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 6 ही मूळ संख्या नाही आहे. म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक सी पहा मित्रांनो, इथं 2 मूळ संख्या आहे बरोबर. आता 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 2 वेळा आणि गुणिले या ठिकाणी 5.
म्हणजे हे मूळ संख्या आहेत सर्व. आता गुणाकार करूया. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 आणि 45 दुनी 90. म्हणजे हे आपलं उत्तर अचूक आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सी. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपला 42वा प्रश्न दिला होता. जर 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6 आहे, तर आता याच दशांश फक्त फिरवलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण जर बघितलं, या दोघांचा जर भागाकार केला तर दशांशाच्या नंतर या ठिकाणी 3 आहेत आणि या ठिकाणी 1 आहे मित्रांनो. 3 आणि 1 4, म्हणजे उत्तरामध्ये हा जो दशांश आहे तो 4 अंक काय होणार आहे मित्रांनो, डावीकडे सरकणार आहे. मग डावीकडे जर हा दशांश सरकला मित्रांनो तर 1 2 3 4, म्हणजे या ठिकाणी 7च्या इथं दशांश येणार आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आपल्याला बी उत्तर मिळून जाईल मित्रांनो, म्हणजे 0.75456. त्यानंतर विचारला मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न क्रमांक 43. तर भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी जर 27 तर भाज्य किती? तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, भाज्य बरोबर काय, तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा उपयोग करायचा मित्रांनो. आपला भाज्यक त्यांनी दिला आपल्याला या ठिकाणी 51 गुणिले भागाकार किती दिला मित्रांनो आपल्याला 16 अधिक बाकी दिले मित्रांनो आपल्याला 27. या ठिकाणी 16 1 16, हातचा 1 16 5 80 आणि 1 81, 816 अधिक मित्रांनो 27. या दोघांची बेरीज केली, 7 आणि 7 13 3, हातचा 1 2 आणि 1 3 1 आणि 1 4, म्हणजे 843. भाज्य आपल्याला मिळालं मित्रांनो 843, म्हणजे पर्याय क्रमांक हे उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 दिला मित्रांनो. दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज सांगितली आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी ही बेरीज उभी मांडणी करायची होती. 1.1 दशांशाच्या खाली दशांश आल्यानंतर तुमची बेरीज उत्तर बरोबर येईल मित्रांनो 0 1. त्यानंतर 1.001, त्यानंतर 0.001, त्यानंतर 11.01 आणि त्यानंतर 111.010 आणि 1. या ठिकाणी बाकी काय बेरीज करायची होती मित्रांनो. या ठिकाणी 1 हा एकाच 1 1 2 3, या ठिकाणी 3 1 आणि 2 दशांश 1 2 3 4 5 5 1 आणि 1 2 आणि 1, म्हणजे 125.2311. तर हा पर्याय आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? या ठिकाणी आपल्याला बघा, अवयव जे आपण लिहितो तर ते पुढील कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? या ठिकाणी आपल्याला विचारले पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते? तर यापैकी 1 आहे मित्रांनो. 1 ही प्रत्येक संख्येचं काय असते, मूळ अवयवाचा संख्येचा अवयव असतो. त्यानंतर पहा, 4 2 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे. हा तफावत विचारले. मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी आपण तयार करायची मित्रांनो. मोठ्यात मोठी संख्या म्हणजे की मोठे अंक 7 4 2 0 आणि लहानात लहान विचारले आपल्याला, म्हणजे 2 0 4 आणि 7 यांची जर तफावत केली, तफावत म्हणजे वजाबाकी, 10तून 7 गेले 3 राहिले मित्रांनो. इथं 11 झाली, 11तून त्यानंतर 4 गेले, त्यानंतर 7 राहिले, हे 3 3 आणि 7तून 2 गेले मित्रांनो 5 राहिले, म्हणजे 5373. पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जाईल. त्यानंतर पहा, 30 mlच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 mlच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या, तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे? पहा, 300च्या 17 बॉटल आहेत, म्हणजे 17 त्रिक 51, म्हणजे 5100 ml मिलीलिटर हे पाण्याच्या बाटल्याचं द्रव्य झालं. आणि 130 mlच्या 30 म्हणजे 13 त्रिक 39, म्हणजे 3900 हे ml या ठिकाणी ज्यूस झाला. या दोघांची बेरीज जर केली मित्रांनो, 0 0 9 आणि 1 10 0 4 5 3 8 आणि 1 9, 9000 ml मित्रांनो. आपल्याला माहित आहे 1 लिटर म्हणजे 1000 ml, तर मग 9000चे काय होणार आहेत मित्रांनो, 9 लिटर होणार आहेत मित्रांनो. म्हणून आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी पहा मित्रांनो, हा पण एकदम सोपा प्रश्न होता. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं, हे दशांशाच्या रूपामध्ये लिहून घ्यायचे होते फक्त. आता या ठिकाणी 3 आहे, तर म्हणजे हे 3.0000 जरी दिला तरी चालेल. आता 3/100 आहे, म्हणजे शतांश स्थान आहे. शतांश स्थान म्हणजे हे 0.03,
छेदात 2 शून्य आहेत म्हणून 2 अंक उजवीकडे सोडून दशांश दिला. छेदात 3 शून्य आहेत म्हणून 0.003. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 आहेत म्हणून 6 अंक सोडून आपण देऊया. 1 2 3 4 5 आणि हे 6 आणि यांची बेरीज. आता इथं 4 हे 5 6 1 2 3. आता बेरीज केली तर 3 0 0 या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 0 दशांश चिन्ह 3 म्हणजे 3.033 3.033 003. तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर आहे मित्रांनो हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. या ठिकाणी आपल्याला काय दिला मित्रांनो, हा एक वर जी डोक्यावर रेष दिली आहे म्हणजे हा काय आहे तर या ठिकाणी कंस आहे, तो रेषीय कंस आहे. हा रेषीय कंस म्हणजे या ठिकाणी हा कंस पडतो असा. तर आता कंस पडल्यानंतर काय होतात, 4तून 1 गेला मित्रांनो, या ठिकाणी राहिले 3, त्यानंतर 3 5तून 3 गेले, 5तून 3 गेले म्हणजे किती राहिले मित्रांनो 2, या ठिकाणी 2 म्हणजे 16तून 2 गेले मित्रांनो, तर किती राहिले 14 राहिले, या ठिकाणी 14 राहिले. आणि 18तून 14 गेले तर मित्रांनो या ठिकाणी 4 बाकी राहिली. आणि 8तून 4 गेले तर 4 बाकी राहिली. हे तोंडी आपण सोडू शकलो असतो म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर. त्यानंतर बघा 50वा प्रश्न. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला. बघा तो सकाळी 9 वाजता बाहेर पडला, बरोबर, 9 वाजता तो बाहेर पडला. त्यानंतर 10 मिनिटं चालत गेला, 10 मिनिटं चालला आणि 1 तास 5 मिनिटं म्हणजे हे दोन्ही मिळून किती झाले 1 तास, हे 10 आणि 5 15 मिनिटं गेली आणि शेवटी 15 मिनिटं चालला म्हणजे 1 तास 15 मिनिटं आणि हे 15 मिनिटं म्हणजे 1 तास 30 मिनिटं तो प्रवास केला. आणि काकांच्या घरी तो थांबला 3 तास 20 मिनिटं थांबला, 3 तास 20 मिनिटं थांबला. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली मित्रांनो 0 हे 5 दशांश चिन्ह 9 आणि 1 10 10 आणि 3 13 म्हणजे 13 वाजून 50 मिनिटं तो काकांच्या घरीच होता. 13 वाजून 50 मिनिटं म्हणजेच किती 1 वाजून 50 मिनिटापर्यंत तो काकांच्या घरीच होता. मग आता 3 वाजून 30 मिनिटाला तो घरी परत आला म्हणजे 3 वाजून 30 मिनिटं म्हणजे मित्रांनो 15 वाजून 30 मिनिटं. त्याच्यापैकी तो 13:50पर्यंत काकांच्या घरीच होता. मग ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर इथं जात नाहीत म्हणून इथं काय केले 14 आणि इथं 60 आणि 30 90, 90मधून 50 गेले मित्रांनो, या ठिकाणी 40 राहिले आणि 14तून 1 गेला 1 म्हणजे 1 तास 40 मिनिटे त्याला प्रवासाला लागली म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला चे सोपे अपूर्णांक कोणते आहे असे विचारले तर याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो सी, पर्याय क्रमांक सी. आता कसं काय बघा, छेदात 2 शून्य आहे तर या ठिकाणी आपण 2 अंक सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह दिला तर हे 80 राहिले, 80 आणि त्यानंतर 4 जर भाग दिला आपण तर 20 चोक 80 म्हणजे 20 दशांश चिन्ह उत्तर येणार आहे. तर म्हणजे हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. एका चौरसाकृती बागेच्या बाजू 50 मीटर आहे आणि बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी रक्कम 10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल. तर पहा मित्रांनो हा एक चौरस आहे, हा चौरस आहे, याची बाजू आहे 50 मीटर आणि त्यांनी सांगितले की याच्या आतल्या बाजूला 2.5 मीटरचा काय रुंद रस्ता आहे. म्हणजे आपण ही रेष अशी जोडून घेतली तर आता आपला हा मधला एक चौरस झाला. आता मधल्या चौरसाची बाजू किती आली तर ही 2.5 आहे आणि ही 2.5 आहे म्हणजे 2.5 आणि 2.5 5 मीटर झाली म्हणजे 50मधून 5 गेली तर ही किती मित्रांनो 45 मीटर आली. आता बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ आणि आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढून जर वजाबाकी केली तर आपल्याला अचूक उत्तर मिळेल मित्रांनो. मग बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ काय होईल तर 50 गुणिले 50 म्हणजे 5 5 25 आणि हे 2 शून्य 2500 आणि आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ 45 गुणिले 45 मित्रांनो. तर 45 गुणिले 45 या ठिकाणी जर आपण गुणाकार केला 45 गुणिले 45 तर 5 5 25 25ला 5 हातचे 2 5 चोक 20 आणि 21 22 0 4 5 20 हातचे 2 4 चोक 16 17 18 तर हे 5 2 8 9 10 0 हातचा 1 2025 म्हणजे 2025 आणि या दोघांची वजाबाकी केली मित्रांनो तर इथे 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले या ठिकाणी 7 राहिले आणि हे 4ला 4 आले आणि 0 म्हणजे 475. दोघातला फरक किती आला 475 चौरस मीटर आला आणि 10 रुपये प्रति म्हणजे याला गुणिले 10 करायचा होता.
म्हणजे 10 रुपये चौरसप्रमाणे हे 4750 रुपये आपल्याला खर्च येईल मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी 4750. त्यानंतर बघा 33/40 मधून काय वजा केल्यास 11/40 मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये प्रश्नाची मांडणी कशी होती मित्रांनो, 33/40 मधून आपण x वजा केला तर आपल्याला उत्तर काय मिळालं होतं, तर 11/40. ही उजवी बाजू या बाजूला आणा आणि x पलीकडे घेऊन जा, किंवा म्हणजे आपल्याला काय होईल, x बरोबर 33/40 वजा 11/40. ही जर आपण छेद समान असल्यानं वजाबाकी केली तर 22 आपल्याला 40 उत्तर मिळेल. याला जर आपण 2 भाग दिला तर 2 1 2 2 1 2 2 2 4 म्हणजे आपल्याला 11/20 उत्तर मिळेल मित्रांनो. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए आहे. त्यानंतर बघा टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयाला खरेदी केली. खरेदी किंमत आहे 55,000 रुपये. त्यानंतर तिने दुरुस्ती केली त्याच्यावर 3,400 रुपये. म्हणजे हे एकूण तिचा खर्च जो आहे तो किती झाला मित्रांनो, 58,400 रुपये झाला. आणि तिने विकली 56,030 रुपयाला. म्हणजे ही खर्चापेक्षा तिनं कमी किमतीमध्ये गाडी विकली. मग तिला नफा झाला की तोटा झाला, आपला फायदा झाला की तोटा झाला विचारला. तर म्हणजे या ठिकाणी निश्चितच तिला तोटा झाला आहे. हे 0, 10तून 3 गेले, या ठिकाणी 7 राहिले, हे 3 आला 3, 8तून 6 गेले मित्रांनो, 2 राहिले आणि हे 0, 2,370 रुपयाचा तोटा झाला तिला. म्हणजे पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 55. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. तर एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो. तर पहा 1 रुपया तो 4 प्रमाणे विकतो. म्हणजे जर त्याला 125 रुपयाचा फायदा व्हायचा असेल तर असे किती करायला लागतील त्याला, 1,250 चॉकलेट विकले त्यावेळेस तर त्याला त्याच्या दुप्पट ज्यावेळेस त्यावेळेला विकायला लागतील त्यावेळेस त्याला काय होणार आहे, 125 रुपये राहणार आहे. म्हणजे 2,500 चॉकलेट त्याला विक्री करायला लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, तर खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे असं विचारलं. आता क्षेत्रफळ बघितलं तर हा आयत आहे, चौरस आहे, आयत आहे, हा आयत आहे. मग 18 आहे 180, याचं 180 येईल मित्रांनो. 14 गुणिले 14, 14चा वर्ग 196. या ठिकाणी 12 गुणिले 16, 16 दुनी 32, 7 2 आणि 16 1 16, 16 आणि 3 19 म्हणजे हा 192 आला. आणि हे 17 1 17 आणि 17 1 17 आणि 1 म्हणजे 187. या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ जास्त आहे मित्रांनो. म्हणून याचं जे उत्तर आहे ते चौकोन 196, पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे 56ला. त्यानंतर पहा 57ला. या ठिकाणी मित्रांनो छेद सगळ्यांचा समान आहे त्यामुळं आपण बेरजेचे एकत्र करू. त्यानंतर पहा 5 7 आणि 5 12, 12 आणि 9, 12 आणि 9 21, 21मधून 1 गेला हे वजा आहे, 21मधून 1 गेला 20 राहिले आणि 20मधून पुन्हा 3 गेले म्हणजे 17 राहिले. म्हणजे 17/22 तोंडी उत्तर आलं असतं मित्रांनो. याचं पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर 58 प्रश्न बघा. घड्याळात संध्याकाळी 6 वाजता तास व मिनिट या काट्यामध्ये कोणता कोण होतो. तर लघुकोन नाही, काटकोन नाही, विशाल कोन नाही मित्रांनो. या ठिकाणी सरळ कोन तयार होतो. घड्याळात 6 वाजले म्हणजे काय होणार, तर हा 1 काटा मिनिट काटा 12वर असतो आणि तास काटा 6वर असतो. तर हा काय होतो, सरळ कोन तयार होतो. त्यानंतर पहा सायकलच्या एकूण 24 तारा आहे तर 2 लगतच्या तारामध्ये कोन किती आहे असा प्रश्न विचारला आपल्याला. मित्रांनो आपल्याला सायकलचं चाक म्हणजे कसं असतं, वर्तुळाकृती असतं आणि वर्तुळाचं माप आपल्याला माहिती आहे 360 अंश असतं. म्हणजे 360 अंश भागिले जर तुम्ही 24 केलात तर या ठिकाणी 24 1 24, या ठिकाणी 12 उरले म्हणजे 120 झाले मित्रांनो. आणि 24 5 120 म्हणजे 15 अंशाचा कोन तयार होतो. पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर प्रश्न 60वा. PQRS या ठिकाणी आपल्याला एक स्तंभालेख देण्यात आला आहे. स्तंभालेखाने आपल्याला काय विचारले, QR ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या. Q आणि R पहा, Q आणि R. Qनं सोडवल्यात 6, Rनं सोडवल्यात 10 म्हणजे या दोघांची काय झाली मित्रांनो 16 झाली. प्रश्नांची संख्या P आणि S यांनी सोडवलेल्या प्रश्नापेक्षा कितीने जास्त आहे. P आणि S, Pनं सोडवले 4 आणि Sनं सोडवल्यात 8, 8 आणि 4 12 म्हणजे 16मधून 12 जर गेले तर 4 राहिले म्हणजे हे 4ने काय जास्त सोडवलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ए उत्तर आहे 60व्या प्रश्नाचं. त्यानंतर पहा मित्रांनो मराठीचा आहे खंड 3. या ठिकाणी आपल्याला उतारा दिला आहे. परिच्छेद 1चं जे आहे
तर 61ला जे उत्तर आहे तर ही कालपयोर करणारी. 62ला आपल्याला बी, त्यात महान विचार असतात. त्यानंतर 63ला जे आहे ते अयोग्य. 64ला आहे बी. त्यानंतर 65 म्हणजे ए. त्यानंतर दुसरा परिच्छेद आहे मित्रांनो. याच्यातला 66वा प्रश्न थकणे म्हणजे दमणे, बी उत्तर. 67वा रोबोटचा म्हणजे पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68ला मित्रांनो या ठिकाणी रोबोट काय काम करत नाही तर मुलांना शिकवायचं काम तो करू शकत नाही. 69वा प्रश्न जो आहे तो धोकादायकच्या विरुद्ध सुरक्षित. त्यानंतर प्रश्न 17वा रोबोटच्या संदर्भात चुकीचे जे वाक्य आहे तर रोबोट अत्यंत उपयोगी आहे असं म्हणणं काय होईल, चुकीचं होईल. त्यानंतर परिच्छेद क्रमांक 3 आहे. यातला 71वा प्रश्न पहा. सदर मुख्य विषय आहे कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. त्यानंतर 72वा जे आहे तर चुकीचं आपल्याला विचारले तर चुकीचं आहे मित्रांनो, ते पाण्याचा शोध घेते, हे चुकीचं आहे. त्यानंतर अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तर तो चिकटला, ए. त्यानंतर 74वा प्रश्न आहे. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते तर हा त्याचा अनुभव आहे मित्रांनो. परिच्छेदात शेवटी असलेल्या अस्तित्व या शब्दाचा अस्तित्व म्हणजे काय तर जगणे, तर ए 75वा. त्यानंतर पहा परिच्छेद आहे 4. या ठिकाणी सोनेरी गरुड बहुवेंशी टिंबटिंब आढळतो तर कुठं आढळतो तो उत्तरी गोलार्धामध्ये आढळतो. त्यानंतर मादी गरुड कशाने ओळखता येते तर त्याच्या मोठ्या आकारावरून ती ओळखता येते, म्हणून हे बी उत्तर 77व्या प्रश्नाचं. त्यानंतर 78वा प्रश्न आहे. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते तर ही मोकळी जागा उपयुक्त वाटते त्याला. दिमागदार शब्दाचा अर्थ काय होतो तर भव्य, दिव्य, दिमागदार आपण म्हणतो ते. त्यानंतर 80वा प्रश्न आहे. मोठा या विरुद्ध नसलेला शब्द जो आहे तो म्हणजे व्यापक, विरुद्धार्थी नसलेला शब्द. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका सेट डीची पूर्ण उत्तर आपण सोडवलेली आहेत. अशाच प्रकारे तुम्ही इतरसुद्धा सेटची पाहू शकता, फक्त प्रश्न बदल आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.